नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सातपुडा सोसायटी नागरी निवारा गोरेगाव या परिसरात आपण आलेले आहोत. श्वेताली चंद्रकांत सावंत या वहिनींना भेटणार आहोत. सातपुडा सोसायटीमध्ये जाऊया आणि सावंत कुटुंबाला भेटूया, ऐकूया त्यांची प्रेमकथा. नमस्कार. 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 घ्या उखाणा. सूर्यबिंबाचा कुमकुम तिलक पृथ्वीच्या बाई चंद्रकांत नावाचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. कोणी पाठ करून घेतला? द्या ओळख करून. ठीक आहे. हे माझे मिस्टर नमस्कार. सावंत. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या आई. नमस्कार. बाबा. नमस्कार. माझे नंदन. त्यांचा नमस्कार. मुलगा. नंतर माझे भाऊजी आहेत. ही हो नंदी. हो हो. नमस्कार. हे दीर. त्यांची मुलगी आहे छोटी. बरं. या जाऊबाई आहे. नमस्कार. ही माझी लहान बहीण. नमस्कार. ठीक आहे. या काकी चुलत काकी आहे. नंतर नमस्कार. मामा आहे. मामी. मामा. नंतर त्यांची मामाची मुलगी आहे. बर. आत्या. नमस्कार. आत्या आहेत. आणि पुन्हा हे आमचे पुन्हा आत्यांची मुलगी आहे मागे. ठीक आहे. आणि नंदेची पण जाऊ आहे. आणि पुन्हा शेवटी येते माझी बहीण आहे. तो भाऊ आहे. आत्तेचा पण मुलगा आलाय. हा, तो आत्तेचा मुलगा आहे. नमस्कार. ठीक आहे. आणि हे माझे सेजन. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठे राहता? मी गोरेगाव मध्ये. आत्ता? हो. आणि लहानपणी? लहानपणी आधी मी भांडुपला होते 10 वर्ष तिथे. नंतर आम्ही मग इकडे गोरेगावला शिफ्ट झालो. मग घरी कोण कोण? घरी आई बाबा आजी होती. नंतर एक भाऊ आहे. 2 बहिणी आहेत माझ्या. तुमच्या घरी हो? माझ्या घरी आई वडील, भाऊ बहीण, आजी होती. राहायला मी इथे गोरेगावला, जन्म गोरेगावला झाला. कुठे? सेल्स कॉलनीमध्ये. आई बाबा काय करायचे? नंतर प्रेसचा हे होता, व्यवसाय होता, ते मालपती करायचे. आई हाऊसवाईफ होती. शाळा? शाळा नंदादेवी विद्यालय. तुमची? माझी निवारा विद्यालय. कितवी नंतर? मी ते 5वी नंतर. आणि कॉलेज? मग कॉलेज आपलं ठाणूकर. तुमचं? माझं पाटकर कॉलेज, पाटकर. कसं गेलं हो बालपण तुमचं? बालपण खूप छान मस्त गेलं एकदम. म्हणजे आता नाही का? नाही, आता बालपण आता लग्न झालं, पण बालपण खूप छान गेलं. पण कधी दिवस कुठले खरं चांगले सांगावं? लग्नानंतरचे चांगले असतात, लग्न आधीचे चांगले असतात की शाळेतले चांगले असतात? बघा 3 टप्पे आहेत. पहिला म्हणजे बालपण म्हणजे शाळेतले दिवस म्हणायला गेलं तर ते खूप छान. एकदम खूप छान. हो. तर त्याला 100पैकी किती मार्क? 100पैकी त्याला मी तर 100च देईन. 100. बरं. त्याच्यानंतर मग आलं कॉलेज वगैरे? कॉलेज. हां. कॉलेजमध्ये पण मस्ती मजा वगैरे. त्याला किती मार्क? त्याला जसं शाळेमध्ये मजा केली तशी कॉलेजमध्येही देखील केली. म्हणजे अभ्यासासोबत त्याला सुद्धा 100पैकी त्याला 100च मार्क. 100. आणि लग्नानंतर पण म्हणजे तरी पण लग्नानंतर पण मला खूप छान वाटलं. म्हणजे असं काही म्हणजे जसं बोलतात लग्नानंतर काही वेळेला असं वाटतं की चांगलं, म्हणजे काही जणांना फील होत नाही चांगलं, पण तसं मला खूप छान वाटलं. तुम्ही किती मार्क देणार? 100 लग्नाला 100पैकी 100च मी. काय सांगता? नक्की. म्हणजे मला काही तुम्ही समान दिले. मी खूप आनंदात आहे, खुश आहे. हो. तुमचं काय हो? माझं बालपण शाळेमध्ये चांगलं गेलं. म्हणजे शाळाच आवडायची मला. तुम्हाला शाळा आवडायची? म्हणजे मजा मस्ती सर्व चालायचं. वाव, छान. आणि मग नंतर कॉलेज, शाळा संपली, पुढे? नंतर मग कॉलेज. हा. मग चालू कॉलेज पण म्हणजे चांगलं गेलं, म्हणजे व्यवस्थित. आणि मग आलाच विषय महत्वाचा. काय हसता काय हो? असे काय असतं हसण्यासारखं? काय होतं ऍक्च्युली? राहायला तिथेच मिसेस माझी समोरच राहायची, समोरच्या बिल्डिंग. बरं. तिला म्हणजे तिने मला आतापर्यंत कधी बघितलं नाही. काय हो? कधीच नाही? म्हणजे कसं काय? आता आम्ही 3-4 म्हणजे 3-3.5 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. त्याच्या आधी मी यांना कधी बघितलं नव्हतं. म्हणजे हे माझ्या मते 2008 साली काहीतरी राहायला आले होते आणि मला आता लग्नानंतर सांगितलं आम्ही 2008 साली. तर त्याच्यानंतर मी इकडे असूनही मी कधी त्यांना पाहिलं नव्हतं. काय हो? तुम्ही बघितलं होतं? मी बघायचो आता. म्हणजे इथून असं आमची खिडकी इथून दिसायचं आम्हाला की हा जाते कॉलेजचं टायमिंग तेव्हा माहित होतं आणि याचा टायमिंग मला माहित होता. आणि नंतर
जसं आमचं किचन मधून त्यांचा हॉल दिसतो किचन मधून हॉल दिसतो, त्यांचा. इथून त्या दिसतात. मी जायचो असं काय बघायला. घर तुम्ही काय मस्तच घेतलंय. समोर आहे आमचं घर. समोरासमोर. मग हे तुम्हाला बघतायत हे तुम्हाला माहिती होतं? अजिबात नाही. मग कधी माहिती झालं? हे जेव्हा मला त्यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर मला जेव्हा ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मी ऍक्सेप्ट केली, कारण का बहिणीला ओळखत होते ते. वा. आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू बोलणं चालू केलं. बोलणं गेलं 2-3 महिन्यानंतर मग बोलायचं बंद केलं यांनी. का हो? का म्हणजे असं अनोळखी पटकन म्हणजे हा फ्रेंड रिक्वेस्ट ओके करताना अनोळखी नाही नव्हती. म्हणजे असं वाटलं की चल बहिणीच्या ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे ह्या अर्थाने म्हटलं ओके करूया. हा. हा, मग नंतर तर नंतर माझी अशी ओळख नाहीये तर पटकन कसं असं बोलायचं. बरोबर आपण नाही ते मला उगाच करू. हा मग नंतर मी परत हाय करून मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. हाय. हा मी परत रुटीन 2 महिने गॅप पडला होता. हा. म्हणलं परत चला बोलूया आपण. मग काय केलं? हाय केलं. हाय केलं. मग आता मग बोलणं चालू झालं स्टार्टिंगला. हाय वरती तुम्ही उत्तर काय दिलं? मी फक्त हायच केलं, त्यांनी मग विचारलं कसे आहेत वगैरे, म्हणजे मग बोलायला सुरुवात झाली. तुम्ही काय बसलेलेच असायचे का ऑनलाईन? ते असं ऑफिसमध्ये बघायचो कधी ऑनलाईन येते. आणि लगेच त्या दिवशी मग लगेच मग बोलून टाकलं की त्याला असं मला काय 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 विचारलं. मी सांगितलं त्याला की मला तू हा, मला तू आवडतेस. आवडते हा. असं डायरेक्ट विचार. सोशल नेटवर्क मी बोललो मी. मग तुम्हाला टेन्शन नाही आलं त्या गोष्टीचं? टेन्शन हो थोडाफार आलं. स्वाभाविक आहे. मग त्याच्यावरती उत्तर काय दिलं तुम्ही? त्याच्यानंतर मी विचारलं आधी आवडते म्हणजे ऍज अ फ्रेंड म्हणून आवडते की ऍज अ म्हणजे, तर ते मला बोलले नाही ऍज अ फ्रेंड म्हणून, नाहीतर काय? नाही तर मला म्हणजे मी असं म्हणाले ऍज अ फ्रेंड म्हणून मला आवडते ना, असं फक्त ना विचारलं. बोलले नाही म्हणजे लग्नाचं मग त्यांनी विचारलं मला. तिथेच? हा तर मी म्हणली कुठे बसला होतात? कुठे ते ऑफिसमध्येच होतो. ऑफिसमध्ये? मग काय डायरेक्ट तिथून प्रपोज केला? रिप्लाय लगेच नाही आला. नाही आला. हा. ते विदिन 1 महिन्यानंतर मग पण त्या 1 महिन्यात एकमेकांना बघितलं नाही तुम्ही? पाहिलं होतं. पण तुम्ही बोलत नव्हता? बोलत म्हणजे ह्यानी मला नंबर वगैरे घेतला होता तेव्हा, एक्सचेंज आमचा एकमेकांना तो नंबर कसं काय झाला? तेव्हा आणि म्हणजे मी 4-5 दिवसानंतर यांना दिला, म्हणजे का? की बघूया तरी काय बघायचं होतं आता? माझ्या बहिणीने यांच्यासोबत एकदा मला बोलता एकदा सांगितलं होतं की व्यवस्थित आहे व्यक्ती वगैरे. तुम्ही बहिणीला विचारलं होतं? हा म्हणजे बहिणीने मला एकदा सांगितलं होतं, म्हणजे विषय असा एक निघाला ओळखायची होता. खास. हा यांना खास नॉर्मली मुलगा चांगला आहे बरोबर. हा मुलगा व्यवस्थित. मग काय झालं मग पुढे? हे जेव्हा त्यांनी मला प्रपोज वगैरे केला तेव्हा मी त्यांना माझ्या बहिणीला सांगितलं की असं माझ्या ह्यांनी प्रपोज केलाय, तर काय तुझं म्हणणं काय आहे? मग ती बोलली आपण भेटूया, व्यवस्थित आहे व्यक्ती. मग तिने माझी भेट करून दिली. ती पण आम्ही इथेच 5 नंबर प्लॉट आहे आमचे इथे. 5 नंबर प्लॉट. खाली आम्ही बसलो म्हणजे. पण बाकी एरियातले काय संपावर गेले होते? असं कोपऱ्यात बसलो आम्ही तिघीजण. तिची बहीण मी आणि तिघांनी बसलो. बोलून डिस्कशन चालू होतं. डिस्कशन. मग काय त्या दिवशी डिस्कशन झालं? असं बोलणार असं आहे. मग मीला म्हटलं की घरी सांग म्हणून. बहिणीने सांगितलं ठीक आहे मी सांगते घरी, असं झालं बोलणं. मग पुढे नंतर मी माझ्या घरी सांगितलं डायरेक्ट. पण त्याच्या आधी भेटला होता ना दोघे? तो भेटलो बहिणीला टाळून भरपूर भेटलो. बघितलं काय वहिनी? ते किती दिवस तुमचं फिरणं सुरू होतं? 2 वर्ष तरी. 2 वर्ष. हो. पण या परिसरात कोणी तुम्हाला बघितलं नाही? बघितलं होतं. म्हणजे माझं कसं आहे की राहायचो आम्ही एका जवळ. माझं असं म्हणणं होतं की मला मुलांचं कसं ठीक आहे, मुलांचं चालतं, पण मुलींचं कसं कोणी बघितलं तर नावं ठेवतील. हो. त्यापेक्षा मी पण थोडा काळजी घ्यायचो. म्हणजे कसं कुठे बाहेर फिरायला गेलो तर मी हिला स्टेशनला सोडायचो. स्टेशनला असं लांब म्हणजे बघितलं नाही पाहिजे. फिरवायचं काम आपण चालू ठेवायचं, फक्त कोणी बघितलं नाही पाहिजे ना. बघितलं नाही. नाही मुलींचं असतं ना ते प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. म्हणजे कोणी काय बोलतील त्या काय बोलतील त्यापेक्षा फिरून स्टेशनला सोडा. हो ना? बरोबर. चांगलं आहे आपलं. कळलं मला गुरुजय. हा मग नंतर मग असं हळू पहिलं स्टेशनला, नंतर हळू स्टॉप दिंडोशीपर्यंत आला की तिथे सोडायचं. नंतर हळू मग IT पार्क झालं. बरं. नंतर मग हायस्ट स्टॉप डायरेक्ट येते की इथे डायरेक्ट येऊन सोडायचं. तुम्हाला टेन्शन नाही यायचं? हळूहळू बिल्डिंग खाली आले तेव्हा यायचं. मग पण नंतर म्हटलं लग्नाचा होता होणार, म्हणजे तसं मला गॅरंटी होती की होणार म्हणून. पण घरच्यांना माहिती होतं तुमच्या? घरच्यांना म्हणजे आईला माहिती होतं माझ्या. कसं काय तुम्ही सांगितलं होतं? सांगितलं होतं. अच्छा. म्हणजे आईचं काही म्हणणं नव्हतं? आईचं म्हणणं काही नव्हतं. आईने ओळखत पण होती, कारण कधी हळदी कुंकू वगैरे काही असेल असे आपले जे कार्यक्रम असतात तर तेव्हा यायची. तेव्हा त्यांनी माझ्या मम्मीने बघितलं होतं. हा मुलगा चांगला हा. आहे, व्यवस्थित सोडेल हो. घरपर्यंत. तर आईकडून म्हटलं होकार होता. हो. किती वर्ष झाली लग्नाला? आता या 28 फेब्रुवारीला 1 वर्ष कम्प्लीट होईल. एक नवीन आहे म्हणजे आता. हो की नाही? छान. पण तरी हसतायत ते.
अजून वर्ष नाही झालं हा अजून वर्ष झालं ना आता होईल ना. मग वर्षानंतर काय होणार आहे? काय हो, असं काय केलं त्यांचं तुम्ही? ते म्हणतात 1 वर्षानंतर माझं हसणं कमी होणार, असं का बोलले ते माऊली? आत्ताच बघा ते त्यांना घाम असं पुसतायत. वाटतंय की म्हणजे 1 वर्षानंतर चेंज वगैरे होणार नाही ना म्हणलं असं. कोण? त्यांचं असं म्हणणं असेल कदाचित म्हणून ते मला बोलले. पण यांच्या स्वभावात काय बदल झाला वर्षभरात? हो भरपूर बदल झाला. कसा कसा? लग्नाच्या अगोदर म्हणजे तिचा स्वभाव एकदम हे होता, तापट होता भरपूर. बर, म्हणजे फोनवरती बोलण्यामध्ये कशा बोलायच्या फोनवर? एकदम काय माझ्याकडून काय चुकी झाली असेल मग त्याआधी फोन बोलणार नाही, काय नाही, 1-2 दिवस बोलणार नाही. अरे बापरे. आता आता हळूहळू तर चेंज झाला, नंतर मग आता एकदम शांत. हो का? तुमचं माहेर इथेच आहे म्हणजे? माहेरी समोर. Very good. म्हणजे काय माहेराला पाठवून पण उपयोग नाही. हो काय हसताय? वा वा, छान. पण सगळं आनंदात आहे हो ना? मस्त. हा आनंद जास्त महत्वाचा. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. ₹1 मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला बक्षीस. वेळ सुरू झाली. सांगा सगळे. ही गाड्या जा माझ्याकडे. थांबा आधी हे बघूया. हा हा चालेल चालेल. नाही. तुम्ही म्हणजे शॉपिंगला गेल्यासारख्या ₹5. आता 3 संधी शिल्लक आहेत बघा. ₹100. आता 2 संधी शिल्लक आहेत. निर्णय झालाय? हो. ₹10. आता एकच संधी आहे. शांतपणे निर्णय घ्या. विचार करा. ₹1 कुठले असेल? नाही, घेतो तुझ्या मनाने. सर्वत्र 100 गुण. बघू. बरं, बदलायचं हे नको. काय हो? ₹1. जेवढे हे करून ओरडले ना तेवढे सगळे कॉपी करून पास झाले. ₹116 बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, आता तुम्ही बोलायचे सगळ्यांनी. चांगली आहे. तशी. हा बर. पण मुलाचं हे सुरू होतं तुम्हाला माहिती होतं? नाही अगोदर नव्हतं माहिती. हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे येतोय ते. नाही त्याला दुसरी मुलगी बघत होतो ना तेव्हा त्याने नंतर सांगितलं की असं असं आहे. बरं झालं. हा? बघण्याच्या अगोदरच अगोदरच सांगितलं. आईकडे द्या. जावई चांगली आहेत. होय. तुम्हाला काय अंदाज होता? होता. पण आता व्यवस्थित. हो हो व्यवस्थित दोघंही चांगली आहेत. होय. अरे वा. बाबा सांगा. नाही, जावयांबद्दल आता प्रश्न नाही, व्यवस्थित आहेत ते म्हणलं. तुम्हाला इथे काय कल्पना नव्हती का? नाही, कल्पना मला बिलकुलच नव्हती. 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 काही नाही. काहीच नाही. माझ्या पश्चातापामध्ये सर्व गोष्टी या झाल्या. त्याच्यामुळे थोडासा मला राग आला होता त्यावेळी. स्वाभाविक आहे हा, तेव्हा. पण काही गोष्टी असतात त्यामुळे म्हटलं जाऊन द्या, आता सोडून द्या म्हणून. अरे वा. पण आता समाधानी हो, आहात आता ना? समाधानी आहे. एकदम. म्हणजे शेवटी मुलगी आनंदात असणं हे जास्त बस, ते महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि ते आहे. होय. वा. मी तन्मयचा आत्तेभाऊ आहे. माझी श्वेतालीताई म्हणजे मला सख्खी बहीण नसली तरी मला बहीण नाही याचा खंत नाही. सगळे माझे ती हट्ट वगैरे लाड वगैरे पुरवते. मी तर तिला म्हणतो तू तर ब्युटी विथ ब्रेन, तुझ्याकडे दोन्ही आहे या गोष्टी आणि मला तिचा अभिमान गोष्ट आहे. आणि मिलिंद दादा सुद्धा एकदम सुपर. हो ना. क्षमा मागायची असेल तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कुणाला द्या? धन्यवाद. मी पहिलं म्हणजे आई वडिलांना, सासू सासरे आणि पूर्ण माझी जी फॅमिली आहे त्यांना आणि माझे मिस्टर हा. त्यांनाही मी माझे धन्यवाद. हाय पूर्ण- केलं म्हणून तेव्हा. नाही हाय केलं म्हणून नाही, पण त्यांनी माझ्या सगळ्या इच्छा म्हणजे जे मी काही सांगते त्या पूर्ण करतात आणि पूर्ण करत आलेत. बरं. त्यामुळे त्यांना पण मी धन्यवाद बोलेन. आणि सॉरी म्हणायचं गेलं तर कोणाची मनं दुखावली गेली असतील बरोबर तर आहे. सगळ्यांनाच मग मी माफी मागते. बरं. तुम्ही? धन्यवाद बोलतो. आई बाबा, सासू सासरे हा. त्यांचा धन्यवाद मानेन की बाबांच्या पहिला आधी नकार होता, नंतर होकार झाला. मी त्यांचा धन्यवाद मानेन. आणि क्षमा मागते सर्वांचे, म्हणजे आई वडिलांची वगैरे, सासू सासऱ्यांची. मी काय चुकून माझ्याकडून काय चुकीला घडलं असेल काय असो तर मी क्षमा मागतो. बरं बरं बरं. सगळ्यांचं झालं. हा. ज्या मैत्रिणीला घेऊन, बहिणीला घेऊन ते पहिल्यांदा तिघे बसला होता तिला मात्र विसरलात लगेच. हा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. तुम्हालाही शुभेच्छा. पण एवढ्यावर सुटका नाही.
तुम्ही धावपळ करून ह्या 3 वस्तू आता मिळवून देणार का बघायच्या आहेत आम्हाला. हा काय हो नक्की प्रयत्न करीन. हाय लक्षात आहे ना पहिला. अक्षर आहे न. वेळ सुरू झाली. दोन मिनिटांनी. नोट आहे नोट. नाणं. नोट नाणं. नेकलेस नेकलेस. लवकर. नेलपेन नेलपेन. नथ आहे. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिले. नाणं नाणं. नेल कटर नेल कटर नेल कटर. स्टँडलाच आहे नेल कटर. नेल पॉलिश. नेल पेन. नॅपकिन. नॅपकिन नॅपकिन. नॅपकिन कबड मध्ये वरतीच ठेवलाय कबड मध्ये. नॅपकिन. हा लवकर फुला. नेलपेन बॉक्स मध्ये बघा. नोटबुक. ही बॅग लवकर लवकर. बॅग ओढणी न्या. नोटबुक. न्यूजपेपर बाहेर आहे आतमध्ये होते. आतमध्ये न्यूजपेपर आतमध्ये. रंग एकदाच. न अक्षराच्या वस्तू पाहिजेत ते उपयोग नाही. हा रंग एक झालेला आहे. नेल कुठे ठेवली. 10 9 नेल 8 7 नॅपकिन 6 नारियल तेल 3 नाणं ठेवलं. 2 1 वेळ न ते संपली. सांगा काय काय आणलं. नारळ, 1 नमक, 2 नोट, 3 नेल कटर, 4 सगळी इंग्लिश नाव आहेत. नारियल तेल, 5 नॅपकिन, 6 नोटबुक, 7 नथ, 8 निळी बॅग 9 आणि नेकलेस. 10. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आता 3 अपेक्षा. सगळ्या अपेक्षा तशा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. पण Very good. सांगायचं राहिलं तर सकाळी थोडं लवकर उठावं. त्यांनी हा कधीपासून? वॉकसाठी Walk माझ्यासोबत साठी. यावं. तुम्ही माझी एकटाच पहिली जाता इच्छा. वॉकला. म्हणजे मी त्यांना नेहमी सांगत असते आपण जाऊया सकाळी. पण अच्छा. तर तुम्ही जात नाही म्हणून मी जात नाही. Very good. कधीपासून? आजपासून. शुभेच्छा. दुसरी अपेक्षा म्हणजे जसं आता आमच्या दोघांमधले जे प्रेम आहे ते तसंच कायम राहू दे. बरं. दुसरी अपेक्षा. कळलं का. कोणाबरोबर. तुमच्याच बरोबर. कळलं का. तिसरी अपेक्षा दुसरी म्हणजे किती काही वाद झाले तरी म्हणजे समजून घ्यावं. म्हणजे ह्या बोलणार तुम्ही ऐकायचं. कळलं. ते ऐकतोच आहे मी. बघितलं काय बोलले तेवढे समजून घ्यायला ना. हो नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. आमची आमची फॅमिली मोठी आहे. त्यांनी त्याचं सांभाळून घेतलं पाहिजे. मी का इकडे तिकडे फिरत असतात. नाही मिळून मिसळून सर्वांची राहावं. अच्छा, ओके. मला वाटलं एवढी मोठी फॅमिली आहे इकडे तिकडे तिकडे. नाही. दुसऱ्यापेक्षा म्हणजे तिने जरा राग कमी करावा. राग खूप येतो तो आता थोडा हळूहळू वाढलाय लग्नानंतर. म्हणजे काहीच झालं की लगेच राग होते. एखादी गोष्ट त्यांना 10 वेळा सांगावी लागते. मग ते थोडंफार कुठेतरी येतो राग. असं आहे म्हटलं. कधीपासून कमी होणार ना. होणार. तिसरी अपेक्षा. पक्षामध्ये जसं ती बोलली की सकाळी मॉर्निंग वॉकला तिने पण स्वतः यावं. आणि मला नॉर्मली संडे सुट्टी नसते. 2 संडे मला फक्त खेळायला भेटतात. त्या संडे दिवशी ती बोलते नको जाऊ खेळायला. मला क्रिकेटची आवड आहे. ते तिने एक परमिशन द्यावी मला. बाबा मी काय बोलत नाही. तुम्ही सांगा. शक्य आहे का. नक्की. मला रागाची सगळी कारणं कळायला लागली आहेत हळूहळू. तुम्ही बरं मुद्द्याच्या सगळ्या गोष्टी मागून घेतल्या. तिचे मेन आहे. मी अजून काय राहिलं नाही ना. तो निबंधच लिहूया नको. हाय भरपूर पण
बरं, या दोघांनाही शुभेच्छा देऊया. यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ द्या ही प्रार्थना करूया. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनीला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.